मी कधी ठरवलं नव्हतं की मी रेडिओ जॉकी होईल म्हणून. आजकाल मुलं ठरवतात की मला आर्जिंग करायचं आहे, की मला अभिनेता व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं. मी कधी ठरवलं नव्हतं. आणि मग घरच्यांपासून मी जरा दूरच होतो, मग खाण्यापिण्याची आबाळच होती, मित्रच नव्हते. तर ही शिकण्याची प्रोसेस, त्याला आपण संघर्ष म्हणालो तर तो संघर्ष आहे. सर आपके लिए 4 फोन आके गए. मला माझ्यासाठी क्यों आप कुछ रेडिओ पे गलत बोल दिए. मी म्हटलं माझं करिअर संपलं. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्या पुणेकरांची शान, पुणेकरांचा लाडका आर.जे. बंड्या. नमस्कार सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर वेगवेगळे शोज तू गेली 16 वर्ष वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सवरून घेऊन आलेला आहे. 16 वर्षापूर्वी आपण आर.जे. व्हावं असं बंड्याला का वाटलं? नाही वाटलं मला 16 वर्षापूर्वी वाटलंच की मी आर.जे. व्हावं. मी कुठेतरी शाळा कॉलेजच्या कट्ट्यांमध्ये कॉलेजला बंक करून आमचा इथे कट्टा होता नाशिकमध्ये एक ठिकाण हाईड आऊट म्हणून. तिथे आम्ही बसायचो आणि तिथे ॲक्च्युली आयुष्यावर हाईड आऊट करत असायचो आम्ही. आणि खूप चर्चा व्हायच्या म्हणजे त्यावेळेच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवरती. आणि मी धाडधाड नव्हतो बोलत, मी भाडभाड बोलत होतो. आणि ज्यावेळी मी चर्चेला बसायचो तेव्हा डिबेट म्हणजे वादविवाद असा विषय असायचा. आणि मी बोलायला लागल्यानंतर मी हे अभिमानानं सांगतो आणि याचे साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे याच्यात जर 2-3 वेळा मी आला तर तो मीपणा नाही आहे, ते ॲक्च्युअल घडलं आहे म्हणून सांगतोय. सो मी ज्यावेळी बोलायचो तेव्हा समोर 2-4 जणं, मी एकटा, मग आजूबाजूचे टेबल पण यायचे, आपल्याला काहीतरी वैचारिक खाद्य ऐकायला मिळते. त्यात माझा एक मित्र होता विजय नावाचा. तो मला म्हणाला की तू हे जे बोलतो आहे तर ते असं तू स्टेज बीजवर बोलशील का. म्हटलं माझं आयुष्य गेलं, तुम्हाला आज ओळखतो, कारण तो माझा नवीन मित्र होता. तर एक रोड शो आहे तर तू करशील का. पूर्वी ना रोड शोज व्हायचे, आता ट्रॅफिकची समस्या बिकट आहे, रस्त्यांमध्ये खड्डे खूप आहे, त्यावर नंतर बोलू आपण. सो तो जो रोड शोसाठी मी तिथे सिलेक्शनला गेलो, पण मी अगदीच बारीक होतो, अगदीच बारीक. आणि त्यावेळी आजही तसा काही कपड्यांचा सेन्स व्यवस्थित अशातला काही भाग नव्हता, पण टवाळ बारीक नाही, बारीक. हां, आता बारीक नाही आहे, आता बऱ्यापैकी मोठा आहे. तर तिथे मला त्यांनी नाही सिलेक्शन केलं. त्यांनी माझं. दुसऱ्या दिवशी मी गेलो, मी त्यांना म्हटलं की मला एक चान्स तर द्या, हातात माईक तर द्या. आणि स्वप्नील सर त्या दिवशी जो माईक मी पहिल्यांदा हातात घेतला कमर्शियली, त्याच्या आधी स्पर्धांच्या माध्यमातून माईक हातात आला होता वेगवेगळ्या, पण कमर्शियली माईक हातात घेतला. आणि तो अर्थात तो घेतला तर तो 20 वर्षांपूर्वी घेतला होता, पण त्यानंतर 4 वर्ष लागली रेडिओ जॉकी व्हायला. मी कधी ठरवलं नव्हतं की मी रेडिओ जॉकी होईल म्हणून. आजकाल मुलं ठरवतात की मला आर्जिंग करायचं आहे, की मला अभिनेता व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं. मी कधी ठरवलं नव्हतं. त्यामुळे हा प्रश्न असा विचारला की मी म्हणतो मी नव्हतंच ठरवलं. मी फार अपघातानं रेडिओ जॉकी झालो. पण आयुष्यामध्ये काही अपघात खरंच खूप चांगले असतात, ते व्हायला हवेत. आणि असा एक उत्तम अपघात माझ्या वाट्याला आला. पण आता मला असं वाटतं की त्यावेळी जर मला वाटलं असतं तर अजून वेगळं काहीतरी चित्र राहिलं असतं, पण वाटलं नसतानाही मी झालो, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. या 16 वर्षाच्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक हळवे क्षण येऊन गेले असतील. हो, खूप काही मजा मस्ती झाली असेल. हो, कधीतरी कुठेतरी फ्रस्ट्रेशन पण आलं असेल, नसेल माहीत नाही, परंतु कठीण काळातनं सुद्धा कदाचित जावं लागलं असेल. तर असा तुझ्या ह्या 16 वर्षामध्ये आलेला सगळ्यात जास्त कठीण काळ कुठला? आता कसं होतं की 16 वर्षाचं आर्जिंगचं करिअर, आणि मग सांगायला आपण काही सांगू शकतो की मी अर्धपोटी वगैरे राहिलो किंवा मॅगी वगैरे खाऊन राहिलो. आणि मग घरच्यांपासून मी जरा दूरच होतो, मग खाण्यापिण्याची आबाळच होती, मित्रच नव्हते. पण हे माझं स्ट्रगल नव्हतं, ही माझी मजा होती. कारण मी माझ्या आजीचा प्रचंड लाडका, आईचा खूप लाडका. म्हणजे मी आजही मम्माज बॉय आहे. म्हणजे आजसुद्धा या इंटरव्ह्यूला मी जाऊ का हे मी आईला विचारलं, तेव्हा ती म्हणाली हो. आणि आताही माझं डायल लिस्ट तुम्ही पाहिलं तर आईशीच मी बोलत होतो, इथे ऑफिसमध्ये बोलतो, मम्माज बॉय मी. तर मी नाशिकमध्ये करिअरला सुरुवात केली स्वप्नील सर, SFM तेव्हाचं, आणि आत्ताचं रेड FM. तिथे मी 9-10 महिने काम केलं. पण त्याच्यानंतर मी सोलापूरला गेलो. माझ्या शहरापासून ते शहर 400 किलोमीटर अंतरावरती आहे. भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि इतर सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. अर्थात तेव्हा मला घरच्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण म्हटलं करिअर ग्रोथ नावाचा एक शब्द असतो आपल्याकडे, तो स्वीकारून मी तिथे गेलो. आणि आत्ता मागे वळून पाहताना मी त्याला स्ट्रगल बिगल म्हणू शकतो, पण ते असं अजिबात नव्हतं. पण तिथे गेल्यावर खाण्यापिण्यापासून प्रॉब्लेम होते. मूळ गाव नाशिक, त्यामुळे आम्हाला आवडते मिसळ, वडापाव किंवा तत्सम डाळीच्या पिठापासून, बटाट्यापासून आणि मटकीपासून बनलेले पदार्थ. मी तिथे गेलो, तिथे मेदूवडा, इडली, डोसा, उत्तप्पा, सांबार हे महिन्यातनं 2-3 वेळा आपल्या घरात बनणारे पदार्थ, तेही आम्ही नाक मुरडत खाणारी व्यक्तिमत्व, कारण आम्हाला ते कधी आवडलं नाही. पण तिथे मात्र ब्रेकफास्टसाठी हेच आयटम्स होते. सो खाण्यापासून संघर्ष सुरू झाला.
सॉरी म्हणजे असं करू नये, पण मला बेटीची सवय होती जी मी आत्ता मोडली आहे महत्प्रयासानं. पण तिथे मी एकटा होतो. आता मागेवळून पाहता चहाला पण बिल्डिंगमधनं खाली उतरा, कोपऱ्यावर जा किंवा घरात बनवा, याला स्ट्रगल म्हणत असेल तर तो स्ट्रगल होता, अडचणी होत्या. पण तेव्हा मला आईची खूप आठवण यायची. हळवे क्षण म्हणाल तर ते हे होते. मला मित्रांची खूप आठवण यायची, ज्या मित्रांबरोबर मी वर्षभरापूर्वी कट्ट्यावरती बसून धमाल मस्ती करायचो. त्यांच्यापासून मी 400 किलोमीटर लांब आहे. नवी नोकरी होती, खूप काहीतरी करायचं होतं. सोलापूर नाशिकहून लांब होतं. रात्री 9ला बसमध्ये बसायचं, सकाळी 6ला उतरायचं, दिवसभर घरी थांबायचं आणि पुन्हा रात्री 9ला बसून सोलापूरला पोचायचं. तो रविवार एकच दिवस सुट्टीचा होता. म्हणजे मी प्रवासात जवळपास एक 18 तास वगैरे घालवायचो आणि घरी मात्र 12 तास राहायचो. तर आता या सगळ्या गोष्टी आठवल्यात असं वाटतं की हां, तू स्ट्रगल होतं किंवा ते फार इमोशनल क्षण होते. पण वर्ष 2 वर्षामध्ये माझ्यासारखा माणूस असंख्य मित्र जोडतो असं मला वाटतं. सोलापुरात माझे भयंकर मित्र झाले, फॉर दॅट मॅटर मैत्रिणी झाल्या, आणि मग काय दिवस, मग काय रात्र, मग सगळी धमाल सुरू झाली. पण त्या दरम्यान मग मी तिथल्या भाषेला आत्मसात केलं. त्यांचा तो हेल, त्यांची ती कानडी मिश्रित मराठी असेल किंवा ती तेलुगू टच असणारी मराठी असेल, हे हळूहळू शिकत गेलो. पण शिकतोय म्हणजे आपण कुठेतरी तो संघर्षच करत असतो. म्हणजे आपण प्रमाण मराठी बोलणार आहे, तिथे गेल्यानंतर लोकांनी हा पुण्याहून आला आहे, हा बाहेरून आला, हा इथून आला आहे, त्यामुळे ॲक्सेप्टन्स नसणं आणि तो 2 वर्षानंतर पुन्हा मिळणं. आणि मग मी अख्खं सोलापूर पालथं घातलं असं मला वाटतं. कुठलाही कार्यक्रम मी चुकवला नाही, लोकांमध्ये गेलो. तर ही शिकण्याची प्रोसेस, त्याला आपण संघर्ष म्हणालो तर तो संघर्ष आहे. मजाच करत होतो. ती मजा. अगदी अगदी. आता ह्या काळामध्ये तू वेगवेगळे शोज वेगवेगळ्या FM वरती सादर करत आलास. त्याच्यामध्ये 4चा चहा असेल किंवा सलग 30 सेकंद मराठी, हा जो एक वेगळा प्रकार तू कायम प्रेक्षकांसमोर आणलास की आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली बोलीभाषा मराठी आहे, तरी सुद्धा आपण संपूर्ण सलग 30 सेकंद मराठी बोलू शकतो का नाही. आणि त्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस, आता हा अवेअरनेस हा शब्द सुद्धा इंग्लिश आहे, जागृती, जनजागृती ही करण्याचा प्रयत्न तू केलास. आज ह्या इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला बंड्याकडनं सलग 30 सेकंद काही मी प्रयत्न करीन, कारण मी पण त्याच सिच्युएशनचा, त्याच लाईफस्टाईलचा, मी पुन्हा तेच म्हणतोय, पुन्हा त्याच जगण्याचा. आणि आपण जसं जगण्यात मराठी शब्द एखादा पटकन तोंडी येत नाही आणि आपण इंग्लिश वापरतो असं मी पण आहे. पण मी प्रयत्न करीन 30 सेकंद मराठीत बोलण्याचं, बघूया काय होतंय. तर बंड्या, इथे यायला तुला साधारण किती वेळ लागला? मला साधारण इथे पोचण्यासाठी 1001 क्षण लागले असतील. 1001 क्षण लागले. किती सिग्नल्स लागले येताना? 5-6 सिग्नल लागले. हो. इंडिकेटर दाखवलास आतमध्ये येताना? नाही, मी ना खाजगी वाहनानं आलो. खाजगी वाहनाने आलो. हल्ली काय ते ओला, उबर, टॅक्सी वगैरे खूप असतात आणि अगदी अगदी बरोबर ते आपल्याला शेवटपर्यंत त्याची माहिती आहे, तिकडनं फिरवतात. किती फेअर झालं साधारण? किती रुपये झाले? 230 रुपये झाले. त्याच्यावरती काही पॉईंट? 230.5 नाही, 230. 230. बरं, आता पुन्हा एकदा ऑफिसला जाणार आहेस का इथेच, इथनं डायरेक्ट घरीच जाणार आहेस? मला हे कार्यालय इतकं आवडलंय की इथेच थांबावं असं वाटतंय. पण एक चित्रपट येतोय, त्या चित्रपटाचा एक कार्यक्रम आहे, त्याचं प्रमोशन आहे. हां, त्याचा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलंय, सो आम्ही तिकडे जाणार आहोत. मोबाईलपासून दूर आहेस आज मुलाखतीमध्ये? हो, मग भ्रमणध्वनीपासून जेवढं आपण दूर राहू तेवढं आयुष्य सुखी असं मला वाटतं. नक्कीच. आणि म्हणून तो दूर ठेवलाय मी. त्याला सर्व दूर भ्रमणध्वनी नसावा असंच मला वाटतं. पण बाईकनी फिरायला आवडतं का कारनी? पायी फिरायला. जरा 30 सेकंद झाली आणि बंड्या पास झालाय म्हणायला हरकत नाही. बापरे, हे अवघड आहे. मी खूप लोकांना हरवलंय, म्हणजे सिरियस आहे, खूप लोकांना हरवलंय. पण आज मात्र मला प्रचंड क्या बात आहे. कारण कुठलंही इनिशिएटिव्ह आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस स्वतः आपल्याला ते अगदी येतं की नाही हे फार महत्वाचं असतं. कारण दुसऱ्याला डायबेटीस कसा येऊ नये सांगणारे आपण खरंच किती व्यायाम करतो. अगदी, म्हणजे खरंच मला बाईक आवडते की कार की पायी हे दिसतंच आहे एकंदर माझ्याकडे बघून. पुढचा प्रश्न असा आहे की 4चा चहा ही खरं तर प्राईम टाईमची वेळ आहे. अगदी. आणि या प्राईम टाईमच्या वेळामध्ये तुझा कार्यक्रम चालतो आणि जे कार्यक्रम प्राईम टाईमच्या वेळी चालतात ते सहसा जास्त लोकप्रिय ठरतात असं म्हणतात. एखाद्या प्राईम टाईमचा शो करताना आपल्याकडनंच एखादी चूक होऊ नये किंवा आपला तोच मूड कायम राहावा आणि रोजच्या रोज तोच मूड स्टुडिओमधनं कायम राहावा, याच्यासाठी काय प्रयत्न करतो? खरं सांगायचं तर ज्यावेळी मी रेडिओला सुरुवात केली
तेव्हा ज्यांना मी रेडिओत माझा आदर्श मानायचो अशा व्यक्तीची मुलाखत पाहण्याची संधी मला मिळाली. आणि त्यानं फार सुंदर वाक्य वापरलं होतं. ते फारच सुंदर होतं. ते वाक्य असं होतं की रेडिओचा कुठलाही प्राईम टाईम नसतो. रेडिओचा कुठलाही प्राईम टाईम नसतो. त्या त्या रेडिओ स्टेशनचा रेडिओ जॉकी त्या त्या शहराचा प्राईम टाईम ठरवत असतो. क्या बात. त्यामुळे 11 ते 1 ह्या वेळात जर सुहाना सफर विथ अन्नू कपूर नावाचा जो कार्यक्रम आहे तो भारतभरात ऐकला जातो. तो 11 ते 1 ही काही प्राईम टाईमची वेळ नाही आहे, पण त्यांनी तो बनवला. लोक त्यावेळी रेडिओ ट्यून करतात. अर्थात माझ्या वाट्याला 4 ते 9 हा टाईम खरं तर आलेला आहे आणि तो प्राईम टाईम म्हणा, ड्राईव्ह टाईम मानला जातो. आपल्याकडे पुण्यात आता खैर बरोबर आहे, वो जमाना नाही राहा, पण 1 ते 4 आपल्याकडे आराम केला जातो. 4ला उठून आपण चहा घेतो आणि 9 पर्यंत आपलं डिनर होतं. सो चहा ते डिनर असा तो त्या माझ्या शोचा फॉर्मॅट आहे. पण म्हणजे मूड असणं नसणं हा याचा परिणाम खरं तर होतो. पण एकदा आम्ही स्टुडिओत गेलो किंवा आम्ही एकदा माईकचं बटन एकदा ऑन केलं ना की मग सगळं विसरायला होतं. कदाचित आम्ही सगळेच रेडिओ जॉकी त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे कदाचित असेल. पण एका साईड दुसरी बाजू अशी आहे की येतो कधी कधी कंटाळा, होते कधी कधी चिडचिड. बरं, आम्ही ऑफिसमध्ये सगळेच स्वतःला फार क्रिएटिव्ह समजतो आणि मग विद्वानांच्या सभेत गोंधळच होतो असं म्हटलं जातं. तसा प्रकारही होतो. वेगवेगळ्या प्रकारचे वाद होतात, क्रिएटिव्ह क्लॅशेस होतात. मग ते सगळं घेऊन तिथे जातो आणि तुम्ही माईक ऑन करतात आणि मग तुम्ही बोलतात आणि पटकन तुमच्या बाजूचा फोन वाजतो आणि तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही तो उचलतात, कारण तुम्ही त्या मानसिकतेतच असतात की यार काय चाललंय माझ्यावर. आणि मग फोन उचलल्यावर तो म्हणतो की बंड्या, तुझा आवाज आज बरा नाही वाटत आहे, काय तब्येत बरी नाही का तुझी? जेव्हा तो असं म्हणतो की तुझी तब्येत बरी नाही आहे का, तुझा मूड नाही आहे का, तू असं का बोलतोय, मग तेव्हा मी भानावरती येतो. मग मी त्याला म्हणतो हा यार ऑफिसमध्ये असं झालं, ऑफिसमध्ये वगैरे जाऊन दे ना भावा, माझ्याकडे पण असं झालं होतं, काही टेन्शन घ्यायचं नाही, तू भारी, तू बोलला की आम्हाला एनर्जी मिळते. त्याचं हे बोलणं मग पुन्हा आम्ही नॉर्मल होतो आणि मग पुन्हा कदाचित तो फोन करतो अर्ध्या दिवसांनी, हा भाई आता जर बरं वाटतंय. असे काही मेसेजेस माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा आहेत की आज तुला बरं नाही आहे का आज, आणि मग होतं असं. पण अखेर में पापी पेट सगळं शिकवतं रे. बरेच वेळा कसं होतं की आपण आरजेज लोक, आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही लोक प्रेक्षकांचं टॉनिक असतं, कारण काय त्यांना काही ना काहीतरी सतत तुम्ही देत असता, काहीतरी कंटेंट देत असता, काहीतरी त्यांचं मनोरंजन करत असता. त्यांना ज्यावेळेस विरंगुळा हवा असतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलत असता, कारण त्याच वेळेस ते बरेच वेळा रेडिओ लावून बसत असतात. असा एखादा प्रसंग आहे का की एखादा प्रेक्षकच तुझं टॉनिक ठरलाय? नाही, मला ऐकणारा प्रत्येक माझा श्रोता हा माझं टॉनिकच आहे. क्या बात. फक्त एवढंच आहे की तो मला प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही किंवा तो मला भेटेलच असं नाही, पण तो माझ्यासाठी टॉनिकच आहे ना. कारण मी त्या 10x15च्या किंवा जेवढी स्टुडिओ साईज आहे त्या रूममध्ये बसून माईकवर इमॅजिन करतो की मला स्वप्नील रास्ता ऐकताय, कुठेतरी रस्त्यावरनं जाणारा एखादा माणूस ऐकतोय, कुणीतरी आपल्या मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर एखादं रोमॅन्टिक गाणं ऐकायचं म्हणून रेडिओ लावून बसलाय, एखाद्या काकू आता स्वयंपाकाची वेळ झाली काकांच्या म्हणून स्वयंपाक करताना त्यांनी ट्यून केलं आहे. काही ही सगळी लोकं ऑफिसातनं वैतागून घरी जाणारी माणसं. सो हे सगळे माझे टॉनिकच आहेत. पण लोक फोन करून, जसं मी किस्सा सांगितला ना की जेव्हा आमचा मूड बरा नसतो तेव्हा लोक फोन करून आमच्यासाठी टॉनिकचं काम करतात. जेव्हा आमचा मूड भारी असतो तेव्हाही फोन करून कौतुक करतात. आम्ही चुकलो तर आमचे कान टोचतात आणि पुण्यात काम करणं तसं अवघड आहे. त्याचे अनेक अनुभव आहेत. पण म्हणजे कुठे तुम्हाला चुकायची ऐकायला आवडेल एखादा त्याच्यातला असेल किस्साच सांगतो. म्हणजे मी हा किस्सा आता मला वाटतं 4th-5th सांगत असेल. हा खरं तर लॉकडाऊनच्या आधीचा किस्सा आहे आणि 3-4 वर्ष काहीतरी असं आपण धरून चालूया. पण सागर सिनेमाला 35 वर्ष पूर्ण झाली होती. लोक रेडिओ ऐकतात का, तर मला सगळ्यांना कॅमेऱ्याकडे बघून सांगायचं की लोक रेडिओ ऐकतात. ते का, मी काम करतोय म्हणून नाही, त्याचं उदाहरण देऊन सांगतो. 3-4 वर्ष झाली असतील, आता मला एक्झॅक्ट साल आठवत नाही, पण सागर सिनेमाला 35 वर्ष पूर्ण झाली होती. सागर सिनेमाचं गाणं माझ्या प्लेलिस्टमध्ये पुढे होतं आणि ते खरं तर मी प्लेस करायला लावलं होतं की हे गाणं म्युझिक मॅनेजरला म्हटलं हे गाणं टाक, कारण मला त्याच्यावर लिंक करायचे. आता आपण जनरली सिल्वर ज्युबिली म्हणतो किंवा सुवर्ण महोत्सव असतो, अमृत महोत्सव असतो, तर त्याबद्दल आपण बोलत असतो. अनावधानानं मी ऑफिसातून, म्हणजे माझा शो संपत असताना 8:50 आसपास, ही जनरली सगळ्यांची जेवणाची वेळ असू शकते, घरात रिलॅक्स होण्याची वेळ असू शकते, 8:50 PM मी सगळ्यांचा निरोप घेताना म्हणालो की 95 बिग FM वरती मी RJ बंड्या, आज मी निघतोय, काळजी घ्या, काळजी करू नका. आणि मला तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे की सागर सिनेमाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या सिनेमाचं मस्त गाणं मी तुमच्याकरता ठेवून चाललं, ते ऐका आणि उद्या 4 वाजता आपण भेटूया, असं म्हणून मी निघालो.
25, 50, 75, 100 हे आपल्या तोंडी बसलेलं आहे. बरोबर. ते 35 वर्ष होतं. मी गेल्यानंतर म्हणजे त्या विमाननगरपासून माझ्या घरी यायला 45 मिनिटं द्यावी लागली. त्या दरम्यान माझ्या ऑफिसमधून माझ्या सिक्युरिटी गार्डनं एक 4-5 फोन केले होते लँडलाईनवरून. आमच्याकडे तो नंबर ऑब्वियस सेव्ह असतो. मी घरी पोचलो आणि त्याला फोन केला. म्हटलं क्या हुआ भाई, सर आपके लिए 4 फोन आके गए. मला माझ्यासाठी क्यों, आप कुछ रेडिओ पे गलत बोल दिए. मी म्हटलं माझं करिअर संपलं, कारण आम्हाला चुकीचं बोलायची परमिशन नाही. मला असं वाटलं मी काही खूप अनावधानानं अख्ख्या शोमध्ये काही कोणाला दुखावेल असं बोललो का, कुठल्या जाती धर्माबद्दल बोललो का, कुठल्या व्यक्तिविशेष बद्दल बोललो का. तर म्हटलं तू त्यांचे नंबर्स घेतलेत का. 5 लोकांनी फोन केले होते, 5 लोकांनी. माझ्याकडे एक खाचा नंबर आहे जो कोणाला माहिती नाही, तो काही खास व्यक्तींसाठी, खास व्यक्तींसाठी. त्या नंबरवरून त्या 5 नंबरवरती मी फोन केला. प्रत्येक फोन अतिशय नम्रपणे मला माझी चूक सांगत होता की तुम्ही आत्ता जाताना असं म्हणाला पाऊण तासापूर्वी की सागरला 25 वर्ष पूर्ण झाली, नाही 35 झालेली. जर तुम्हाला रात्री 8:45 नंतर 5 फोन कॉल्स उत्स्फूर्तपणे येऊ शकतात, ते फक्त तुमची चूक सांगण्यासाठी, एक आकडा इकडचा तिकडे झाला हे सांगण्यासाठी, तर मला तुम्हीच सांगा कमेंटमध्ये की लोक रेडिओ ऐकतात की नाही ऐकत. फॅन्टॅस्टिक. असेच अनेक वेगवेगळे किस्से खरं तर तुझ्या ह्याच्यात येत गेले असणार आहेत. परंतु आरजे म्हणून काम करताना तुम्हाला तुमच्या FM स्टेशनकडनं किंवा तुमच्या मॅनेजमेंटकडनं कुठल्या चौकटीमध्ये काम करण्याची सांगितलं जातं? लहान होतो तेव्हा, म्हणजे लहान होतो म्हणजे रेडिओत लहान होतो तेव्हा अनेक चौकटी होत्या. जसं मी मगाशीच म्हणालो की कुणालाही दुखावलं जाईल असं कॉन्टेंट आपल्याकडे डिलिव्हर नाही झालं पाहिजे. जी तुमची पर्सनॅलिटी आहे, जे तुमचं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला अनुसरून तुमचं बोलणं असावं, किंवा गाणी तुम्ही व्यवस्थित सेल केली पाहिजेत, लोकांनी गाणी ऐकली पाहिजे, ती गाणी विकणंही तुमचं काम आहे. सो या 2-4 गोष्टींची चौकट असते. पण एकदा तुम्ही सिनियर होता तर तुम्हाला सवय, सिनियर म्हणजे काय खूप असं सिनियर म्हणजे असं नाही, पण सवय होते आणि माहिती असतं की ह्या चौकटीतच आपण काम करत आलो, त्या चौकटीची सवय होते, तसं बोलतो. बरेच वेळा कसं होतं की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सवरती ऐकायला मिळतं की कधी आरजेच कधी वाह्यातपणे बोलतात. कधी एखाद्या कलाकाराबद्दल, एखाद्या सेलिब्रिटीबद्दल अपशब्द जरी वापरत नसते तरी थोडीशी त्यांची टिंगल वजा असं काहीतरी त्यांच्याकडनं बोललं जातं. तर असं बोलताना तुझ्या बाबतीत कधी हा अनुभव तुला आलेला आहे का की एखाद्या कलाकारावरती टिंगल नाही म्हणणार पण काही अंशी टीका केली गेली आहे, त्याच्या कामावरती असेल, त्याच्या अजून कुठल्या गोष्टीवरती असेल, आणि त्याच्यानंतर तुझे आणि त्या कलाकाराचे संबंध कुठेतरी दुरावलेत? असं खरं तर कधीच झालं नाही आहे, कारण मी पटकन टीका करायला धजत नाही. माझा स्वभावच आहे की हे खूप पर्सनल आहे, मी पटकन कोणावरती टीका करू शकत नाही. माझा स्वभाव असा आहे, पटकन मला नाही म्हणता येत नाही, हा स्वभाव आहे. आणि कोणत्या कलाकारावरती मी टीका करणार? जो स्क्रीनवरती आहे, जो काही वर्ष काम करतो, किंवा ज्यानं एखाद दुसरा सिनेमा केला आहे. मी सुद्धा सिनेमा केला आहे. मला माहिती आहे की माझ्या 3 मिनिटाच्या शूटसाठी 150 लोकांचं युनिट दिवसभर राबत होतं, किंवा मी एक डेली सोप केला होता काही एपिसोड्स, तिकडे 150-200 लोकांचं युनिट राबत होतं. आणि मी कुठेतरी 100-200 रुपये खर्च करणार आणि त्याची कला मी जज करणार. त्यांनी ते कुठल्या परिस्थितीत केलं, त्याला सांगणारं कोण होतं, त्यामुळे मी कधी टीका करायला जात नाही. मला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर मी सरळ म्हणतो की तुम्ही तुमच्या रिस्कवरती बघा, असं म्हणतो. यात तोही दुखावणार नाही, मी त्याला दुखावल्याचंही मला कुठे वाटणार नाही. इनफॅक्ट मी मराठी सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यू करत असताना अनेक सेलिब्रिटींच्या सिनेमांच्या बाबतीत मी असंच म्हणतो, जर तुम्हाला सिनेमा नाही आवडला तर पैसे परत माझ्याकडून. याच्या मागचा उद्देश असा असतो की माझ्या सांगण्यामुळे लोक सिनेमाला जातील असं नाही, कारण तो सिनेमा मी पाहिलेला नसतो, त्याच्या आधी तो इंटरव्ह्यू असतो. पण त्या कलाकारालाही छान वाटतं, लोकांनाही. आणि मी ना, माझं प्रचंड मराठी प्रेम आहे, त्यामुळे आणि मराठी कलाकारांशीच संबंधित असल्यामुळे मी कधीही कुठल्याही कलाकाराबद्दल वाईट बोललो नाही, कधी त्यांना ते ऐकलं नाही, कधी त्याच्यापर्यंत ते पोचलं नाही. त्यामुळे मला ह्या प्रसंगाचा सामना करावाच लागला नाही, कारण टीका करणं फार सोपं आहे, फार सोपं आहे. अगदी काल परवाचा माझा फेसबुकचा अनुभव सांगतो. आपल्याकडे अगदीच 6 दिवसांपूर्वी माननीय प्रधानमंत्री येऊन गेले होते, आणि त्या दिवशी आम्ही ऑन ग्राउंड होतो, आणि मी पुण्यातले निर्मनुष्य रस्ते पाहिले, नंतर त्यांच्या स्वागतासाठी बॅरिकेड्सच्या बाजूला असणारी गर्दी पाहिली, आणि मी फेसबुकवरती लिहिलं की अबालवृद्धांची रस्त्यांवर गर्दी होती आणि त्यांना अफाट लोकप्रियता आहे, हे मान्य करावंच लागेल. आणि त्याखाली काही कमेंट सुरू झाल्या. 2 गट आपल्याकडे ऑलरेडी आहेत,
आणि त्यांनी एका व्यक्तीला ट्रोल करायला सुरुवात केली. भाषा सुरुवातीला बरी होती, नंतर ती अश्लाघ्य झाली. माझ्या बॉलवर माझ्या घरी येऊन तुम्ही असं करायला नाही पाहिजे. शेवटी मी ती कमेंट डिलीट केली आणि मग लिहिलं की मी माझी पोस्ट डिलीट करतो. वैयक्तिक हल्ला करण्यासाठी माझी काही फेसबुकची वॉल नाही आहे. सो मला मुळातच निंदा करणंच पटत नसल्यामुळे मैत्रीत आपण कोणालाही काहीतरी टोचन देऊ शकतो. बरं, तो आपला स्वभाव आहे. असं आणि तुमच्यापेक्षा जरा बरा आहे ना म्हणून तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू करताय ना, असं नाही. सेलिब्रिटींबद्दल मी म्हणतोय, कोणाही बद्दल तुम्ही त्याच्याकडे गेलात ना, पण त्याच्याबद्दल वाईट साईड बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. तुम्हाला त्यांचं काम नाही आवडलं तर सांगा, बाजूला घेऊन नाही आवडलं मला ते, पण जाहीर सांगायचं, जाहीर टीका करायची नाही. मला नाही पटतच नाही. त्यामुळे सगळ्यांशी माझे खूप चांगले संबंध आहे. असं आहे. वारी तुमच्या दारी नावाचा एक कार्यक्रम तू राबवायचास. त्या कार्यक्रमाबद्दल बोलण्या अगोदर मला बंड्या किती धार्मिक आहे हे विचारायचं. मी धार्मिक आहे, मी देवाला मानतो, पण मी देवभोळा नाही आहे की मी उठून आणि फार मस्त पळवाट आहे. म्हणजे मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण ते असतं ना, आम्ही अंडी खातो चिकन नाही, चिकन खातो अंडी नाही, मटण चालतं मासे नाही, तसं नाही. मी देवभोळा नाही आहे, पण परमेश्वरावरती माझा पूर्ण विश्वास आहे. मी ज्यावेळी अडचणीत असतो त्यावेळी मी हात जोडतो, तो मला मदत करतो, कारण त्याला माहिती आहे की मी प्रामाणिकपणे त्याच्याकडे मागतो. माझा काही स्वार्थ नाही. गणपती बाप्पाशी माझं भांडण असतं, ते आमचं भांडण पर्सनल आहे, ते अगदी मारामारीपर्यंत पण जातं, वेगळ्या शिव्यांपर्यंत पण, म्हणजे तसं दोस्तीमधल्या. आणि त्याला मी मनापासून मानतो. म्हणजे बाप्पाला मी सांगायचो त्यावेळी साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिये, त्या माणसाचा भयंकर धोका असायचा टीम इंडियाला, आणि मी बाप्पा क्रोनियाला आउट कर, क्रोनियाला प्लीज आउट कर. तो 8 रन करून आउट व्हायचा. विश्वास बसला माझा. पण मी कुठे गेलो, म्हणजे मी कुठल्या गावी गेलो, तिथलं एखादं मंदिर असेल तर हात जोडून येतो. आणि देवावर माझा विश्वास आहे. धार्मिक आहे का तर आहे, पण असं खूप देवभोळा नाही आहे. ह्याच स्वभावामुळे किंवा ह्याच विश्वासामुळे वारी तुमच्या दारीचा कार्यक्रम सुरू केला होता? नाही, वारी तुमच्या दारी ही कॉन्सेप्ट मी एका रेडिओ स्टेशनमध्ये जेव्हा पुण्यात पहिल्यांदा आलो तिथे ती समोर आली. वारी म्हणजे काय तर विना आमंत्रण विना निमंत्रण लाखो वैष्णवांचा मेळा आळंदीत जमतो, देहूत जमतो आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला जातो. बरं, हा जगातला सगळ्यात मोठा सोहळा जिथे कुठल्या प्रकारचं आमंत्रण नसतं, आणि ही सगळी मंडळी शिस्तबद्ध पद्धतीनं, म्हणजे मॅनेजमेंटचं खूप मोठं उदाहरण आहे, लोकोत्सवाचं मोठं उदाहरण आहे, धार्मिक सोहळा आहे, त्यामुळे त्याची क्रेज आहे. बरं, कुठल्याही कमर्शियल रेडिओला कधी कव्हर केलं नव्हतं, पण वारीशी किंवा वारकरी या शब्दाशी माझा संबंध अगदी लहानपणी आला होता. म्हणजे मी 6-7 वर्षांचा असेल, थोडा मोठा असेल, मला व्यवस्थित वाचता येत होतं, 7-8 वर्षांचा असेल, तेव्हा माझ्या मामाच्या गावी अखंड हरिनाम सप्ताह वगैरे आजही गावागावांमध्ये होतात. तर मी सुट्टीला गेलो होतो आणि म्हणून तिकडे सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. तिकडे ज्ञानेश्वरी पारायण होतं. सो मी ते एकदा तिथे बसलो, आधी गंमत म्हणून की पंक्ती असतात, ब्रेकफास्ट असतो, छान चहा असतो, फक्त ज्ञानेश्वरी वाचायची आहे म्हणून पहिल्या वर्षी केलं मजा म्हणून, मग दुसऱ्या वर्षी केलं, मग तिसऱ्या वर्षी केलं. आणि मग ऑलरेडी त्या संप्रदायाची ओळख होती, त्या तत्वज्ञानाची ओळख होती, आजी आजोबांकडनं तो वारसा होता. आणि मग ज्यावेळी मी इथे पुण्यात, आणि आधी सोलापुरात होतो, सोलापुरात पंढरपूर आहे, पण तिकडनं मोठ्या प्रमाणात तो पालखी सोहळा इथून तिथे जातो, मग पुण्यात त्याचं स्वरूप मोठं असतं. मग ते थोडंसं कमर्शियल रेडिओला वाटलं की आपण ह्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि मग आता मला असं वाटतं की जवळपास 7 सीझन झालेत माझे, सगळे 7 नाही तर 8 सीझन झालेत. सीझन म्हणजे 8 वेळा वारी मी केली, कोविड जर सोडलं तर जवळपास 8-10 वर्ष झाली ते सुरू करून. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधत असता किंवा कलाकारांबरोबर संवाद साधत असता, त्यावेळेस आपण ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आपली बोलीभाषा वेगळी असते, त्यावेळेस आपल्याकडनं कधी कधी वेगळ्या शब्दांचा वापर होतो किंवा कधी कधी आपण त्या मैत्रीमध्ये तसे शब्द बोलून टाकतो. अशीच एखादी व्यक्ती जर तुमच्या FM-साठी इंटरव्ह्यू देण्याकरता आली आणि तिथे जर बंड्या त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असेल आणि तिथे हळूहळू इंटरव्ह्यू घेता 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 तुमच्या मैत्रीचा एक एक दाखला तुम्ही द्यायला लागलात, तर असे कधी चुकून शब्द येऊन गेलेत? कारण त्याच्यावरती काय हे निघाले? असंच केलं मग आम्ही ते, म्हणजे एडिट केलं ते. बेसिकली सेलिब्रिटीज इंटरव्ह्यू ज्यावेळी आम्ही करतो तेव्हा ते साहजिकच लाईव्ह नसतात. हे काय खूप मोठं गुपित फोडतो का असं काही नाही आहे, ते लाईव्ह नसतात. आणि मग काही मित्र आहेत जे खूप जुने मित्र, चुका होतात आपल्याकडे. चुका म्हणजे ते दोस्तीत असतं ना पटकन, बरोबर. आणि मग ते असं होतं, मग मी ते एडिट करतो. पण मग त्याशिवाय तो जिवंतपणा पण येत नाही.
त्यामुळे लोकांना काय ऐकवायचं हे पण तुमच्या हातात असतं. तुमच्या हातात माऊस आहे, तुमच्या हातात सॉफ्टवेअर आहे, तुम्ही ते एडिट करू शकतात. पण त्यामुळे मजा येते उलट खरं तर. खूप लाईव्ह वाटतं, धमाल इंटरॅक्शन होतं. आणि फक्त आता आम्हाला लवकर चायला आईला असं करता येत नाही. आता OTTवर आपण आता आहोत, यूट्यूबवरती चालू शकतं, हे तर आपल्या म्हणजे बोलीभाषेचेच भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ते रेडिओवरती करता येत नाही. पण जवळचा मित्र एखादा अभिनेता आला, इनफॅक्ट अभिनेत्री सुद्धा, तर पटकन तिच्या तोंडून त्याच्या तोंडून माझ्या तोंडून निघून जाते. पण ते एडिट करायचा त्रास होतो एवढंच. पण होतं असं बरेच वेळा. रास्ते तुम्ही आरजे होतात का कधी? अजिबातच नाही. सॉलिड प्रश्न पडतात म्हणजे. हे सगळं करत असताना आपल्यावरती कोणाचा तरी कायम प्रभाव असतो, आपण आपल्यावरती इन्फ्लुएन्स असतो कोणाचा तरी, आणि आपण त्याचं शिकत 4 गोष्टी त्याच्या शिकतही आपण आपल्या त्या आत्मसात करत असतो. तर गेल्या 16 वर्षामध्ये हा जो तुझा आरजेचा प्रवास झालेला आहे, तर तुझ्यावरती अशा कुठल्या आरजेचा प्रभाव आत्तापर्यंत पडला आहे, किंवा तुझा सगळ्यात आवडता आरजे किंवा आवडती आरजे कोण? प्रभाव असा का नाही पडला मी सांगतो. कारण एक तर सेकंड फेज रेडिओ स्टेशनचे आम्ही रेडिओ जॉकी आहोत. त्याच्या आधी काही रेडिओ जॉकीज झाले होते. म्हणजे जर मला 16 वर्ष झाली असतील, 16 चालू असेल, तर तो फर्स्ट फेजचा रेडिओ जॉकी मला वाटतं हा 19-20 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. बरं, कमर्शियल रेडिओ माहितीच नव्हतं आपल्याला. मी जसं अपघाताने म्हणालो, मग आपण आपल्या स्टाईलनं बोलत राहायचं. पण आम्हाला ज्यावेळी मी SFMमध्ये होतो, कुठल्याही स्टेशनमध्ये असलो, तर आम्हाला आमच्या नॅशनल रेडिओ जॉकीज म्हणजे मुंबई, दिल्ली ह्या शहरामध्ये रेडिओ जॉकीजचं बोलणं कसं असतं, कसं बोललं पाहिजे, याच्या लिंक्स यायच्या, त्या आम्ही ऐकायचो, त्यातलं थोडंफार घ्यायचो, त्यात आमचं काहीतरी टाकायचो. ते असं डेव्हलप होत गेलं. पण माझे आवडते रेडिओ जॉकीज हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे होते. ज्यांच्यावर मी काम केलं ते माझे सगळेच आवडते रेडिओ जॉकी आहेत. सो तरी मला मी आता संग्राम हा माझ्याकडे म्हणजे सकाळचा शो करतो. सो तो माझा चांगला मित्र आहे. सो तो चांगलं बोलतो, छान बोलतो. नक्कीच. सोनाली चांगलं बोलते, श्रुती छान बोलते, आमचा राहुल चांगलं बोलतो. आमचा म्हणजे राहुल मित्र आहे. हां. आणि बंड्या चांगलं बोलतो असं हे सगळे म्हणतात. त्यामुळे तोही चांगलं बोलतो. हे आत्ता आहे. नाशिकमध्ये मी असताना माझा एक मित्र होता, RJ आदी म्हणून. त्याचं नाव खरं वेगळं होतं. तो फार अप्रतिम बोलायचा. मला विचारलं तर ह्या सगळ्या नावांपेक्षा मला त्याचं बोलणं अधिक आवडतं. नाशिकमध्ये आणखीन मी सांगतो की रेडिओ सुरू करत असताना मला स्मिताचं बोलणं प्रचंड आवडायचं. आणि इनफॅक्ट माझ्या त्याच आदी नावाच्या मित्रानं सांगितलं होतं की स्मितालाही तू ऐकलं पाहिजे, तिचा फार सुंदर शो असतो, पुराणी जीन्स नावाचा. तो तिचा अप्रतिम व्हॉईस मला खूप आवडायचा. नाशिकमध्ये असताना भूषण नावाचा एक रेडिओ जॉकी, तो सुद्धा उत्तम होता. नाशिकमध्ये आणखीन एक रेडिओ जॉकी होता बंड्या नावाचा, त्याचाही आवाज छान होता असं लोक म्हणतात. सो ही सगळी मंडळी. आणि खरं तर मी खरं सांगू स्वप्नील की हा मला आवडतो आणि हा मला आवडत नाही असं मी म्हणतच नाही, म्हणूच शकत नाही. कारण कुठल्याही नवख्या रेडिओ जॉकीचा किंवा एक्सपिरियन्स रेडिओ जॉकीचा शो ऐकल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की मैं इससे कुछ सीख सकता हूँ. कदाचित त्यांना वापरलेला एखादा वेगळा शब्द मी 8 दिवसांनी माझ्या शोमध्ये घेतो. माझ्या मनाला माहिती असतं की मी कॉपी केलं आहे, ठीक आहे, म्हणजे पण आवडलेलं असतं आणि म्हणून मी ते घेतो. आत्ता जी मी सगळी नावं घेतली ही सिनियर नावं आहेत, मोठी नावं आहेत, यांचं बरंच करिअर झालं आहे. पण कुठल्याही छोट्या शहरात गेल्यानंतर तुलनेनं तिथल्या रेडिओ जॉकींना पण मी आवर्जून ऐकतो आणि त्यांच्याकडनं पण काहीतरी ऐकून येतो आणि ते इथे विकण्याचा प्रयत्न करतो. हे मी ऑनेस्टली सांगतो. बरेचसे रेडिओ जॉकी, बरेचसे म्हणण्यापेक्षा काही रेडिओ जॉकी नंतर पुढे अभिनयाच्या क्षेत्रात गेले. उदाहरणार्थ आपला अभिजित खांडकेकर. बंड्याचा रेडिओ जॉकी नंतरचा पुढचा टप्पा काय असणार सांगता येत नाही काय होईल. पण याच्या आधी एकदा संधी आली म्हणून छोटासा रोल मी केला होता. त्याच्या आधी 2011ला एक डेली सोप सिरियल पण केली होती. नंतर काही विचारणा झाली नाही किंवा मी तसा प्रयत्नही केला नाही. पण ना मी सांगू, लोक तुम्हाला न पाहताही तुमच्यावरती प्रेम. आता ठीक आहे, इन्स्टा आणि फेसबुक आणि सगळ्या गोष्टींमुळे चेहरा कळतो, तुम्ही कुठे उभे असलं तर लक्षात येतं, तुम्ही फेसबुक लाईव्ह करता, तुम्ही लोकांमध्ये जातात, तुम्ही एकाच शहरात इतकी वर्ष राहतायत, त्यामुळे तुमच्या ओळखी होतात, हे ठीक आहे, त्यामुळे चेहऱ्याला ओळख मिळते, हे ठीक आहे. पण लोक तुम्हाला न पाहताही तुमच्यावरती प्रेम करतात, या फिलिंगमधनं बाहेरच पडायचं नाही मला. अशी काही नावं आहेत, ती नावं आत्ता मी घेऊ शकणार नाही, पण त्या नावांनी ठरवलं आहे की आम्हाला रेडिओ जॉकी म्हणूनच रिटायरमेंट घ्यायची आहे. कदाचित त्याच पंथाचा मी असेल, कारण आमच्यापैकी काही लोकांना हे अगदी वाटतं की आम्हाला आरजे म्हणूनच रिटायर व्हायचं, आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. हां, पण आयुष्यामध्ये उत्तम संधी आली तर मी ती का सोडीन ना. पण हां, म्हणजे अभिनय आणि एकंदर आजकाल कसं असतं लोकांना 6 पॅक वगैरे म्हणजे अवघड आहे.
16 वर्षाच्या या प्रवासामध्ये नवीन येणारी जी काय सगळी आपली मंडळी आहेत, ज्यांना रेडिओ जॉकीकडे एक करिअर म्हणून बघायचं आहे, या सगळ्या मंडळींना काय सल्ला देशील? अवश्य करा भावांनो आणि मैत्रिणींनो. त्याच्यामागे काय खास खळगे आहे, त्याच्यामागे काय परिश्रम घेतले पाहिजेत, त्याच्यातलं सातत्य कसं ठेवायला पाहिजे? फार सुरुवातीला मला पहिला प्रश्न विचारला होता, म्हणजे की का बरं तुला रेडिओ जॉकी व्हायचं? म्हणजे मेरा पॅशन आहे. हे सगळेच म्हणतात माझं पॅशन आहे. पण तुमचं पॅशन आहे हे ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये यश मिळवतात तरी ते पॅशनच ठेवा, ही पहिली गोष्ट. कारण इथे हे असं एकमेव क्षेत्र मला असं वाटतं की इथे रोज नवीन आहे. इथे तुम्हाला कंटाळण्यासारखं काही नाहीच आहे. सतत तुमचा मेंदू चालू असतो, सतत तुम्ही वेगळ्या लोकांना भेटत असतात. आयुष्यात रोज नाविन्य फार कमी क्षेत्रामध्ये, फार कमी फील्ड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला ज्या भाषेमध्ये बोलायचं आहे त्या भाषेचं प्रमाण भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की रेडिओ जॉकी होण्यासाठी तुम्हाला शुद्ध भाषा लागते, बिलकुल नाही. कारण ज्यावेळी मला कोल्हापूरचा पुण्यामध्ये सेटल असणारा एखादा मुलगी फोन करते आणि तो पटकन म्हणतो, आय भावा काचं तू, तर त्याला म्हणतो कुठला भावा, कोल्हापूर का, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, जे काय त्यांचे शब्द आहेत ते. अमरावतीवरून आलेल्या फोनवर, काय विदर्भातला का, मग मी बडनेरा स्टेशनला उतरतो, माझा तिकडे एक मित्र राहतो करणं, त्याच्या घरी जात, त्याला बरं वाटतं. खानदेशातनं फोन आता मी त्याला सांगतो तुमच्याकडची ती कुठेतरी भाकरी, मग त्या भाकरीचं नाव सांगतो, मध्ये भरी शेवभाजी, आणि मी त्याच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. शेवटी भाषा आहे, जोडण्याचा माध्यम आहे. फक्त सातत्य महत्त्वाचं आहे, कंटाळा करायचा नाही. आणि एकदा तुम्ही लोकप्रिय झालात ना, लोक ओळखायला लागले ना, भारी वाटतं, त्याची सवय होते आणि ती सवयच तुम्हाला रोज नवीन काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करते, हे मला सांगायचं आहे. आज तू आवर्जून इथे आलास, वेळ दिलास आणि तितक्याच मनमोकळ्या गप्पा आमच्या सगळ्यांबरोबर मारल्यास. मनापासून धन्यवाद बंड्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला तुम्ही बोललत, मन मोकळं माझं आहेच आणि त्या मोकळ्या मनानं गप्पा मांडायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. क्या बात आहे. धन्यवाद. तर हा होता आपल्या सगळ्यांचा लाडका RJ बंड्या. आज आवर्जून आपल्या स्टुडिओमध्ये आला, आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. असाच पुढचा अजून एक छान कलाकार लवकरच आपल्या इथे येईल, आपल्याशी गप्पा मारेल. तत्पूर्वी धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.